नाशिक शहरामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची काळ्या बाजारात होणारी विक्री रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी अवैध धंदे, गुटखा तस्कर करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम उघडली आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना मिळालेल्या गुप्त माहितीतून धक्कादायक खुलासा झालाय. गुजरातमधून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणून विक्रीचं जाळं चालवलं जात होतं. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे आणि त्यांच्या पथकानं ठक्कर रिट्रीट परिसरात सापळा रचला. पहाटे 3:30 वाजता महिंद्रा जितो प्लस वाहन पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आणि उघड झाला लाखोंच्या गुटखा तस्करीचा खेळ. वाहनातून तब्बल 2,52,659 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. सोबतच 2,50,000 रुपयांचं वाहन ताब्यात घेत पोलिसांनी तस्करांना मोठा धक्का दिलाय. या कारवाईत चेतन गोविंद मुसळे, प्रदीप भाऊसाहेब वलटे आणि इरफान अयूब तांबोळ यांना ताब्यात घेण्यात आलंय. चौकशीत गुजरातमधून माल आणून नाशिकमध्ये विक्रीचं नेटवर्क सुरू असल्याचं समोर आलंय. या धडक कारवाईत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल काठे, रवींद्र आढाव, मुक्तार शेख आणि समाधान पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संविधान न्यूज, नाशिक.